आणि यानंतरची बातमी आहे नाशिकमधून मोठी बातमी। ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाने पोलिसांनी तडीपारीची नोटीस जारी केली आहे। 2014 मध्ये निवडणुकीदरम्यान सुधाकर बडगुजर यांच्यावरती सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यात ते दोषी असल्याचंही सिद्ध झालं होतं। दोष सिद्ध झालेल्यांवर सध्या पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते आणि त्या अंतर्गत ही तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे। काही महिन्यांपूर्वी बडगुजर हे दाऊदचा साथीदार आणि गँगस्टर सलीम कुत्ता याच्याशी पार्टी प्रकरणावरून चर्चेत होते। विशेष म्हणजे काल दादा भुसेंनी मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय काढल्यावर आज दुसऱ्याच प्रकरणात तातडीने बडगुजर यांना नोटीसही जारी झाली आहे। मात्र ही नोटीस घेण्यास बडगुजर यांनी नकार देत पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आहे। तडीपार हे गुन्हेगाराला केलं जातं। हे जिल्हा बंदीची नोटीस मला मिळाली। मी लोकप्रतिनिधी आहे, जनतेचा सेवक आहे, जनतेची सेवा करणारा प्रतिनिधी आहे। नागरिकांना जो त्रास देतो, त्रास होतो, त्या गुन्हेगाराला तडीपार केलं जातं। परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे। तुम्हाला माहिती आहे, कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याचं हित होतं का? दरम्यान सुधाकर बडगुजर यांना नोटीस दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहूया। सगळे गुंड तडीपार तुम्ही तुरुंगातून सोडून आपल्या बरोबर घेतलेले आहात निवडणुकीसाठी। मी वारंवार त्याची नावं दिलेली आहेत। सगळे गुंड मुख्यमंत्र्यांच्या मुलाबरोबर फिरतात, मुख्यमंत्र्यांबरोबर फिरतात। या नगर शहरामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे। स्वतः या राज्याचा जो मुख्यमंत्री आहे तो तडीपार होईल असे त्याचे गुन्हे आहेत। मुख्यमंत्री आणि त्याची टोळी यांचे एवढे अपराध आहे की या एकनाथ शिंदेना सुद्धा तडीपारीची नोटीस बजावली जाईल असे त्याचे गुन्हे आहेत। एकतर ते तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।